ही आहे सिल्कची साडी, ही सेल्फ सर्व्हिस केलेली आहे. आजींचा तर प्राणायाम चालू आहे इकडे. मोठी पंचायत झालेली माझ्या आता. आमचं नवीन घर पुण्यामध्येच आहे. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेत आता आणि मी दारूच्या डब्यापुरत्या 2-3 चपात्या आणि शापूची भाजी बनवलेली आहे. आता टेरेसवरती जाऊन येते. 2-3 दिवस आम्ही आमच्या नवीन घरी होतो. खूप छान वाटलं. मोकळी हवा, थंड हवा, खूप छान वाटायचं. आज दादूचा डबा होता, त्याच्यामुळे आम्ही काल रात्री आलेलो आहोत. आता बघू नंतर कधी जाणं होतं ते, सुट्ट्यावर डिपेंड आहे. दादूला पण सुट्ट्या असल्या पाहिजे, मनाला सुद्धा, तेव्हा जाणं होईल आता राहिलं. तर आता मी टेरेसवरती जाऊन येते. पक्ष्यांसाठी थोडंसं जल आणि धान्य ठेवून येते. जल ओतते पक्ष्यांसाठी. सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. हरिसुंदर नंद मुकुंद हरिनारायण हरि बोल. चला आता बसून थोडा वेळ प्राणायाम करते. आजींचा तर प्राणायाम चालू आहे इकडे. थोडासा व्यायाम केलेला आहे, जास्त नाही केला, कारण संध्याकाळी पण योगा क्लासला जावं लागतं. तिथे 1 तास व्यायाम होतो, त्यामुळे थोडासाच केला. चला, आजी माझ्यासाठी थांबलेल्या होत्या. मग आजी चहा पाणी केलं की नाही अजून? झालं ना. चला. हा, आजीनं चहा लागतो, तोही गोड. कोई है घर पे? कोई है कि नहीं? कोई नहीं आवाज दे रहा है, कोई भी नहीं है. डोले चले. आता मी राजमाची भाजी बनवत आहे आणि इकडं हर्बल टी उकळत आहे. हर्बल टी सुद्धा तयार झालेली आहे. राजमा चावलची आज डिमांड आहे मनाची माझ्या. चिरंजीव तर घेत नाही. किती सुंदर कलर आलेला आहे बघा, एकदम ग्रीन ग्रीन. छान आहे. ठीक आहे, पी लो आराम से. हेल्दी ग्रीन टी, नाहीतर नेहमी दुधाचा चहा पितात. वा वा, खूप छान झालेली आहे हर्बल टी, ग्रीन टी. तर मसाला रेडी आहे आणि आता आहे शिजलेला राजमा. मी सकाळी शिजायला ठेवला, छान शिजलेला आहे बघा. चला, घट्ट राजम्याची भाजी बनवते मनासाठी. भात शिजायला ठेवलेला आहे. चला, मिक्स मिक्स कर. जवाब लजीज. ते उकळल्यानंतर कलर येईल त्याला. झाली की नाही घट्ट? नाही नाही, अजून घट्ट. अरे किती घट्ट, 1-2 उकळ्या होऊ दे, छान घट्ट होईल भाजी. झाकून ठेव. राजमा तयार आहे. आता याच्यावरती कोथिंबीर भुरभुरायची. मस्त मस्त मस्त. आणि पप्पा इथं देवपूजा करता आहेत. तर मित्रांनो, मी सेल्फ सर्व्हिस केलेली आहे. स्वतःचा ताट स्वतः सजवलेला. नाही नाही नाही, मी दिलेला आहे मनाला. खाले टेस्टी टेस्टी राजमा चावल. तर मी आणि फुंडेजी जेवण करत आहोत. हे आहे फुंडेजीचं ताट. आज जेवणामध्ये बनवले आहे चपाती, राजम्याची भाजी, शापूची भाजी आणि भजी, पापड. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर फुंडेजी लगेचच ऑफिसला चाललेले आहेत. आवजा फुंडेजी. मना माझी स्कूटीची पंक्चर काढायला चाललेला आहे. काल दादानी पंक्चर करून आणली गाडी आणि ते पंक्चर काढण्याचं काम लागलेलं आहे मनाकडे. म्हणजे दुकानात चाललंय, गॅरेज मध्ये. तो नाही करणार आहे. त्याच्या जागी मी 60 रुपयाची आईस्क्रीम खाणार आहे. हा, काल पण आईस्क्रीम खाल्लीस. आवजा पुत्र, जल्दी आना. ई स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी किचन वाटा स्वच्छ केलेला आहे आणि माझी घरातली कामं सुद्धा जवळजवळ संपलेली आहेत. आता मी थोडा वेळ आराम करणार आहे, कारण आज नॉनस्टॉप कामं केलेली आहेत. जरा सुद्धा बसले नाहीत. आता थोडा वेळ आराम करते. म्हणजे काय, फोन चालवणार आता.
अंजी बबडा आलेला आहे. क्या हो गया बच्चा? अरे 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 एवढं टायर फाटलंय. फाटलं नाही, कट बसलाय का डायरेक्ट. मग तेच ना, काहीतरी घुसलंय याच्यात किंवा झिजलंय. काय घुसलं बिसलं नव्हतंच. हा मग झिजलंय. जास्त हवा भरल्यामुळे झालं म्हणतोय तो. अच्छा क्या ही करे अभी. मग आतली ट्यूब बदलावं लागणार आहे. बदलली की. मग आणली गाडी तू? ओ भाई धन्यवाद. मला सायंकाळी योगाला जायचं असतं ना, म्हणलं जा पटकन माझ्या काढून आण. तर माझ्या बबडीने आणलेली आहे. थँक्यू. थोडा वेळ आराम केल्यानंतर मी आता साड्या पिकोफॉलला द्यायला चाललेली आहे. आमच्या बिल्डिंगच्या समोरच एक ताई पिकोफॉल करतात. म्हटलं त्यांच्याकडे द्यावं. फर्स्ट टाइम त्या ताई पण त्यांचं स्वतःच घर आहे इंडिव्हिज्युअल. त्या आत्ता आल्यात राहिल्या 10-12 वर्षानंतर. दुसरीकडे होत्या, आत्ता आल्यात राहिल्या. म्हणजे ठीक आहे त्यांच्याकडे देता येईल. तर ह्या 2 साड्या आहेत सुंदरशा. ही आहे कॉटनची साडी आणि ही आहे सिल्कची साडी. या दोन्ही साड्या देते. काढून ठेवते पॅक. आता पिकोफॉल करून ठेवते म्हणजे ऐनवेळेस आपल्याला घालता येतं. मी सगळं प्री रेडी ठेवत असते. मला ऐनवेळेस घाई गडबड जमत नाही. मग अगोदर सगळी तयारी करून ठेवत असते, कुठं जायच्या अगोदर किंवा कुठल्या कार्यक्रमाच्या अगोदर. आतू बेटा दादू, माझा दादू आलेला आहे असं वाटतंय मला. वाह भाई आ गया लडका. जेवण केलं का राजा? खा राजमा चावल पण. मना झोपलेला आहे. थोड्या वेळाने मला योगा क्लासला जायचं आहे. थोडा वेळ आराम करते आणि नंतर मग योगा क्लासला जाते. दुपारचे 4:05 झालेले आहेत आणि मी थोडासा आराम करत होते तर मला खटखट खटखट असा आवाज आला. पाहते तर काय म्हणा काहीतरी बनवतोय. तुम्हाला दाखवते. दिखा बेटा. काय लस्सी. ओ भाई वास काय खमंग. इलायची कुठून टाकली ना. वा 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 मस्तच लस्सी. मला खूप आवडते लस्सी. दही पण खाऊ शकत नाही पण वातीच्या आजारामध्ये अजिबात आंबट दही वगैरे चालत नाही. चला चालायचं. इतर भाज्या तरी खाते ना मी पोट भरून. चला आता मी थोडंसं आवरून घेते आणि योगाला जाण्याची तयारी करते. चला आता योगा क्लासला जाऊन येते. 4:30 वाजलेले आहेत बरोबर. तसं मी 5 मिनिटात जाते. चला धीरे. गाडी धीरे चला. खोलिए दरवाजा खोलो. अंजी माझा लबाड बच्चा काय करतोय? फोनच घेऊन बसलेला असणार आहे. सायंकाळचे 6:30 वाजलेत आता आणि मी आता जस्ट योगा क्लासवरून आलेले आहे. खूप छान वाटतं योगा क्लासवरून आल्यानंतर. चेहऱ्याचे व्यायाम होतात, सगळ्या शरीराचे व्यायाम होतात. तर आम्हाला बऱ्याच कमेंट अशा येतात की तुमचं नवीन घर कुठे आहे. तर मी आज तुम्हाला सांगते की आमचं नवीन घर पुण्यामध्येच आहे. आमच्या राहत्या घरापासून फक्त 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे. सूस या गावी आहे. ते गाव महानगरपालिकेमध्ये 2 वर्ष झाले गेलेलं आहे. पण आमच्या नवीन घराच्या परिसरामध्ये रस्ता नाही झाला. पावसाळ्यामध्ये फक्त जाण्याचा त्रास आहे आणि आता रस्ता आहे व्यवस्थित आहे पण पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो. आणि आमच्या नवीन घराचा परिसर डोंगर आणि झाडीने वेढलेला आहे. त्याच्यामुळे तिथं सकाळ आणि संध्याकाळ खूप थंड हवा असते, छान वातावरण असतं. त्याच्यामुळे मला तर खूप आवडतं राहायला तिथं. फक्त रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, नाहीतर काही नाही हरकत आम्हाला कायमस्वरूपी तिथे शिफ्ट व्हायला. आता दादूचं 2 वर्ष कॉलेज राहिलेलं आहे. 2 वर्षात कदाचित रस्ता होईल, मग आम्ही तिथं कायमस्वरूपी शिफ्ट होऊ. आता मी सायंकाळची पूजा करत आहे. तुळशी मातेला धूप दीप दाखवते. खूप थंड थंड हवा सुटलेली आहे. तुलसी श्री सखी श्री पापारणी पुण्यदे नमस्ते नारायणते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः. श्री सुभद्राय नमः. श्री सुभद्राय नमः. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्यनारायण उशिरा मावळतात त्याच्यामुळे 7 वाजलेले आहेत. आता असं वाटतं की 6 वाजले आहेत. धूप दीप दर्शयामी. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. मी आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवत आहे आणि आत्ता इथं फोडणीसाठी चहा बनवलेला आहे. एका साईडला दूध उखायला ठेवलेला आहे. त्याच्यापासून मला पनीर बनवायचं आहे. उद्या पालक पनीर बनवण्याचा बेत आहे माझा, विचार आहे माझा. फोडणीच्या आलेला फरमाईश होती की चहा बनवणार. ठीक आहे, ले लो चाय पी लो. आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी आणि फक्त एकच भाकरी, कारण सकाळच्या 5 चपात्या शिल्लक आहेत. ये लीजिए चाय पी लीजिए आराम से.
एवढा कशाला केला? दिला ना करून, कपाच्या वरती तर नाहीये, दिला बनवून मी, आप नाम रखते हो मेरे चाय को, फिर भी मैं बना के देती हूँ. कटिंग करत होता चहा. पीना है तो पेट भर के पी लो चाय भी. एवढं आम्ही पित असतो. माझ्या हातून होत नाही, माझ्या हातून सगळं, एवढे जास्त दिले ना उचमळतात. माझ्या हातून सगळे पदार्थ जास्त होतात. ऐसा वैसा मुंह करके चले गए. गॅसवरती एका साईडला भोपळ्याची भाजी शिजायला ठेवलेली आहे आणि एका साईडला पनीर बनवलेलं आहे आता. तर पनीर बनवताना ना खूप मोठी पंचायत झालेली माझी आता. आमच्याकडे ना थोडंसं विनेगर होतं, मी विचार केला की एवढ्यामध्ये दूध फुटून जाईल आणि पनीर बनेल, पण दूध फुटलंच नाही. म्हणलं आता काय करायचं, घरामध्ये लिंबू सुद्धा नव्हतं. म्हणलं आता काय करायचं, डोक्यात विचार. म्हणलं आता जाऊन पटकन घेऊन या विनेगरची बॉटल. तेवढ्यात मला एक आयडिया आठवली. मी एक एक्सपेरिमेंट केलं की माझ्याकडे दही होतं 3-4 चमचे. मग मी काय केलं, तर दही 2-3 चमचे दही ह्या वाटीमध्ये घेतलं, त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि छान मिक्स केलं, त्याचं ताक बनवलं आणि ते ताक याच्यामध्ये ओतलं. तर छान दूध फुटलेलं आहे आता बघा. हे बघा असं पाणी वेगळं झालेलं आहे आणि पनीर वेगळं झालेलं आहे. तर ही एक आयडिया किंवा माझं एक्सपेरिमेंट आज सक्सेस झालेलं आहे. दूध फोडण्यासाठी तुम्ही दह्याचा किंवा ताकाचा पण वापर करू शकता, लिंबाचा पण करू शकता आणि विनेगर सुद्धा करू शकता. तर छान आयडिया मिळाली आज मला, डोकं चालवलं थोडंसं, छान वाटलं मला. नंतर पटकन जावं लागलं असतं दुकानामध्ये विनेगरची बॉटल घ्यायला किंवा लिंबू आणायला, कारण दूध तर अर्धच फुटलेलं, सगळं होतं फुटलं. आता भाजी शिजलेली आहे, माझ्यापुरती एक भाकरी करते आणि मी आणि फणीस जेवण करतो, कारण चिरंजीवाला यायला वेळ लागेल आणि आम्हाला भाजी आणायला सुद्धा जायचं आहे आता जेवण करून. आम्ही दोघं जेवण करून घेतो. तर आज व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.